1862 and last one in 1863. या 3 व्हॉल्यूम पैकी पहिला पार्ट हा 1862 मध्ये पब्लिश झाला आणि शेवटचा पार्ट व्हॉल्यूम हा 1863 मध्ये पब्लिश झाला. ओके, then this is the greatest taxonomic work ever produced and is an inspiration to all taxonomists. This means बेंथम अँड हुकर सिस्टीमचं जे क्लासिफिकेशन आहे हे सर्वात चांगलं दर्जेदार काम आहे आणि हे काम जे आहे टॅक्झॉनॉमी सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ते बाकीच्या टॅक्झॉनॉमिस्टला प्रेरणा देण्याचं चालना देण्याचं काम करत असते. This system differ from that of डी कॅन्डोले as आपण अगोदर काय म्हटलं की बेंथम अँड हुकरची सिस्टीमची डिसिशन्स आणि कॅन्डोलेच्या सिस्टीमवर बेस आहे, परंतु या वाक्यात काय म्हणतोय आपण द सिस्टीम डिफर फ्रॉम दॅट ऑफ डी कॅन्डोले सिस्टीम. डी कॅन्डोले पेक्षा थोडीफार सिस्टीम कशी वेगळी आहे तर ते पुढच्या ह्याच्यात तुम्हाला लक्षात येईल. ॲज दे इंट्रोड्यूस्ड अ न्यू सिरीज डिस्कफ्लोरी in polypetally between thalamiflory and caliciflory. कॅलिसिफ्लोरी आणि थॅलेमिफ्लोरी या दोन सिरीजच्या मधात त्यांनी काय इंट्रोड्यूस केलं डिस्कफ्लोरी हे सिरीज पॉलिपेटली मध्ये इंट्रोड्यूस केलं. दॅट इज द डिफरन्स दॅन दी डी कॅन्डोले सिस्टम. दे आल्सो रिवाइज्ड द क्लासिफिकेशन ऑफ अ पेटॅलस टॅक्सा. Okay, they means both जॉर्ज बेंथम and सर जे डी हुकर अपेटॅलस टॅक्सा सुद्धा त्यांनी क्लासिफाय केला. ओके, अपेटॅलस मीन्स विदाउट द पेटल, मे बी पेरियंथ and so on. They also such terminologies we will discuss later on also, what is meant by petal, what is meant by perianth and so on. They also considered the group gymnosperms separate group in between dicotyledons and monocotyledons. ह्या दोघांनी जॉर्ज बेंथम आणि सर जे डी हुकरनी जिम्नोस्पर्म हा ग्रुप सेपरेट ग्रुप ठेवला. सेपरेट असताना सुद्धा डायकोटिलिडन आणि मोनोकोटिलिडन याच्यामध्ये ठेवलेला आहे. This system was widely accepted in Commonwealth countries, but in Europe and North America, Englerian system was popular. ही बेंथम अँड हुकर सिस्टीम नॅचरल सिस्टीम सर्व प्रगतशील राष्ट्रांमध्ये ऍक्सेप्ट केलेली आहे, स्वीकारलेली आहे, परंतु युरोप आणि नॉर्थ मध्ये मात्र आता सुद्धा इंग्लरियन सिस्टीमच पॉप्युलर आहे. ओके, they means again George Bentham and Sir J.D. Hooker, they divided seed plants into 3 groups. Okay, which are these 3 groups? Dicotyledons, gymnosperms and monocotyledons. Okay, giving more or equal status, no doubt. असे 3 ग्रुप मध्ये त्यांनी सीड बेरिंग प्लांट्स डिवाइड केले, डायकोटिलिडॉन, जिम्नोस्पर्म्स and monocotyledons. But while classifying the plants, they described dicotyledons first, then gymnosperm and finally monocotyledons. परंतु जेव्हा क्लासिफिकेशन प्लांटचं करत असताना त्यांनी काय केलं, पहिल्यांदा डायकोटिलिडॉन डिस्क्राइब केले, त्याच्यानंतर जिम्नोस्पर्म आणि त्याच्यानंतर मोनोकोटिलिडॉन. दॅट इज द वे ऑफ डिस्क्रिप्शन. आपण कधी कधी काय करतो, मोनोकोटिलिडॉनला अगोदर घेतो किंवा जिम्नोस्पर्मचा प्लांट अगोदर घेतो. म्हणून हर्बेरियम सीट लावत असताना सुद्धा हर्बेरियम कॅबिनेट मध्ये किंवा आपली फॅमिली डिस्क्राइब करत असताना त्याच्यामध्ये सरळ सांगलेलं असते की वेल नोन सिस्टीम अप्लाय करून तुम्ही फॅमिली डिस्क्राइब करा. म्हणजे त्याच्याप्रमाणे मग तसं जर असेल, जर आपण बेंथम हुकरचे इन्स्ट्रक्शन असतील तर आपण मोनोकोटिलिडॉन अगोदर घेईल का? नाही घेणार मोनोकोटिलिडॉन, कारण आपण अगोदर घेणार डायकोटिलिडॉन्स. कारण त्यांनी असं सांगितलंय, व्हाईल क्लासिफाइंग द प्लांट्स दे डिस्क्राइब्ड डायकोटिलिडॉन्स फर्स्ट. पहिल्यांदा डायकोटिलिडॉन्स डिस्क्राइब केले, नंतर जिम्नोस्पर्म आणि नंतर मोनोकोटिलिडॉन्स. मीनिंग ऑफ द डायकोटिलिडॉन, जिम्नोस्पर्म and monocotyledons we will discuss later on, no doubt. They divided dicotyledons in the 3 subclasses and 14 series. they म्हणजे अगेन बेंथम अँड हुकर. ओके, डिवाइडेड डायकोटिलिडॉन 3 सब क्लासेस मध्ये आणि 14 सिरीज मध्ये डिवाइड केलं. दी सिरीज वेअर फर्दर ग्रुप्ड इनटू कोहर्ट. कोहर्ट मीन्स ऑर्डर and cohort into the order into the families. म्हणजे त्या सिरीज नंतर ऑर्डर, ऑर्डर नंतर फॅमिली. दॅट इज द वे ऑफ सिस्टमॅटिक पोझिशन. इन सिस्टमॅटिक पोझिशन वी आर डिस्कसिंग किंगडम, डिव्हिजन, क्लास, सब क्लास, ऑर्डर, जीनस, family, genus, species and so on. That is the hierarchy of the systematic position. There are about 165 families of the dicotyledons. बेंथम हुकरनं डिस्क्राइब करण्यामध्ये जवळपास 165 डायकोटिलिडनच्या फॅमिली आहेत आणि 37 ह्या मोनोकोटिलिडनच्या फॅमिली आहेत. 37 मोनोकोटिलिडनच्या फॅमिली आहेत. They placed Rhanales in the beginning and Grasses at the end. When they classified the plants, सुरुवातीला जर कोणता ग्रुप ठेवला असेल त्यांनी तर तो रॅनालेस ठेवलेला आहे. दॅट इज द ऑर्डर. आणि एट द बिगिनिंग सुरुवातीला रॅनालेस ठेवलं आणि ग्रासेस ऍट द एंड. ओके, दॅट इज द मोनोकोटिलिडन फॅमिली. This system
is inconsistent with the present day understanding of this group. ओके, ही सिस्टीम आताचे प्लॅन सुद्धा अंडरस्टँडिंग साठी अत्यंत महत्वाची आहे. The gymnosperms are a distinct group and their placement between monocotyledons and dicotyledons is rather unacceptable. We know well when there is a description of the plants, that is kingdom Plantae, subkingdom Angiosperms. Okay, division Angiosperms. Angiosperm is a different group, Gymnosperm is a different group. Rather than also, Bentham and Hooker placed Gymnosperms in between dicotyledons and monocotyledons. Such placement is unacceptable. अस्वीकार्य आहे. Okay. In dicotyledons, they start. आता dicotyledon describe करत असताना सुरुवातीला कोणती फॅमिली घेतली, त्या फॅमिली मध्ये कॅरेक्टर काय असावेत हा सुद्धा एक नियम आहे सिस्टीम डिस्क्राइब करत असताना. In dicotyledons, they started with families having polypetalous corolla and indefinite number of stamens. Okay, listen carefully. What is meant by the polypetalous corolla? Are you watching the video? Okay, I am looking there. Okay. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. So this is the flower of the hibiscus rosa sinensis. जास्वंदाचा फ्लावर आहे व्हाईट स्पेसिसचं. याच्यामध्ये सर्वच्या सर्व पेटल फ्री आहेत. 1 2 3 4 5 5 petals are free, and as it is there are free petals, such type of the condition is polypetalous corolla. An indefinite number of stamens. Look at the staminal tube, androecium. Number of stamens तिथं आहेत. Okay, that is these are the indefinite, म्हणजे अगणित अँड्रोसियम स्टेमन्स आहेत. कार्पेल सुद्धा इंडिफायनाइट आहेत. असे जे कॅरेक्टर ज्या फॅमिलीमध्ये आहेत त्या फॅमिलीला सुरुवात त्यांनी अगोदर केलेली आहे. आणि मग या डायकोटिलिडोनचा शेवट कसा केला, अँड एंडेड विथ द फॅमिलीज हॅव्हिंग गॅमोपेटलस करोला अँड डेफायनेट नंबर ऑफ स्टेमन्स. Ganopetalous corolla, this is again another flower. In that flower, that is the petals. It contains 5 petals, but all these 5 petals are fused with each other and it form a tube, infundibular form corolla or a funnel type corolla, and such type of the condition is known as gamopetalous corolla. Definite number of stamens. Stamens are definite, maybe 4 to 5 countable. Okay, up to 10, whatever it may be. Such type of the 5 stamens are there. Listen here. In the flower, we are looking here 1, 2, 3, 4, 5, and 6th one is the gynoecium. Okay, such type of the definite number of stamens and carpels are present. Okay, but leaving out monoclamidy as an anomalous series. Okay, dicotyledons, monocotyledons, and then monoclamidy apetally. Okay, so it was about that. They means again George Bentham and Sir J.D. Hooker divided monocotyledons directly into 7 series and series into orders. Okay, 7 series मध्ये डिवाइड केलं, नंतर त्या सिरीजला ऑर्डर मध्ये डिवाइड केलं, फॅमिलीज अँड सो. They started with families having epigynous condition of flower. Okay, epigynous condition of flower, you know well. Listen now, what is meant by epigynous condition of flower? Suppose it is a flower. Are you looking? Is it clear? हाँ, yes sir. Okay. सर फक्त काय करा, तुमचा लॅपटॉप थोडा टर्न करा बोर्ड कडे. बोर्ड कडे टर्न करा. आलं का? लॅपटॉपला बोर्ड कडे टर्न करा. हाँ, yes yes. Okay. आलं का sir? Okay. Okay sir. That is the pedicel. It is thalamus and it is the gynoecium. That is the pistil. Okay. It is ovary, style and stigma, and from we are discussing about the epigynous condition. Okay, so such type of the petal comes from that. Okay, then from that there is a gynoecium, androecium. Okay, and at the base there is a sepal. If meaning is that from the top of the ovary च्या टॉप पासून जर सेपलचा, पेटलचा आणि अँड्रोसियमचा उगम होत असेल, बर्थ होत असेल, इनिशिएशन होत असेल आणि अशी जर कंडिशन असेल तर सच टाइप ऑफ द कंडिशन इज नोन ॲज epigynous flower and ovary is inferior here. Ovary is inferior. Okay, then and the considered families with petaled hypogynous flower. Hypogynous flower, it is opposite to that. Listen here. Suppose it is the pedicel, it is thalamus. Okay, it is the gynoecium.
And from the base of the gynoecium, insertion or initiation of the stamens. Okay. Then petals, that is the corolla, and sepals, that is the calyx. If such type of the initiation from the base of the ovary, ओव्हरीच्या बेस पासून अँड्रोसियम, पेटल आणि सेपलचा उगम होत असेल आणि ओव्हरी टॉपला असेल तर तशा कंडिशनला म्हणायचं हायपोगायनस कंडिशन ऑफ द फ्लावर. Okay, and such hypogynous flower like liliaceae and lastly passes into the families with flowers which have lost the petaloid character. आणि शेवटी मोनोकोटिलिडनचा जात असताना पेटॅलॉइड कॅरेक्टर लास्ट means what happened, there should no petal but there should be the perianth tapers, Palmaceae, and then to the families Gramineae, Cyperaceae, which have simple construction of the flower and presence of glooms. You know glooms, ज्वारीचं तुम्ही गोंडर म्हणतो आपण त्याला, ज्वारीच्या दाण्यावर जे टप्पर असतात, these are nothing but the glooms. Okay. Then that part was about the introductory part, introduction. Here introduction is over. Now we are turning to the second point, that is the general outline of the Bentham-Walker system, which is again most important, and that outline clear the picture of that system, clear the mirror of that system. Okay, so you want to listen carefully one by one the outline of the Bentham-Walker system. Okay, an outline of the Bentham-Walker system shows phanerogams, kingdom planting, division then phanerogams or seed plants. These phanerogams or seed plants are divided into dicotyledons, gymnosperms, and monocotyledons. As we had already told that Bentham-Walker placed dicotyledon first, then gymnosperm, then monocotyledon. Now here we want to discuss what is meant by the dicotyledons. Dicotyledons, you know the characters. जर तुम्ही जर फर्स्ट इयरचे विद्यार्थी असाल तरी परंतु 12वी मध्ये आपण शिकलेलो आहोत डायकोटिलिडनचे कॅरेक्टर काय आहेत, मोनोकोटिलिडनचे कॅरेक्टर काय आहेत. डायकोटिलिडनचे कॅरेक्टर मी सांगतो तुम्हाला. डायकोटिलिडॉन्स, डाय मीन्स टू, कोटिलिडॉन्स मीन्स ज्या बियामध्ये दोन दल असतात, दॅट इज टू कोटिलिडॉन्स. Then second character, leaf shows reticulate venation. Third character, taproot system is there, and flowers are tetramerous or pentamerous. These four characters are the dicotyledons. Tetramerous or pentamerous means what? If they, you know, complete flower contain calyx, flower corolla, androecium and gynoecium. If 4 sepals, 4 petals, 4 stamens are there, then such type of the condition is known as tetramerous flower. If 5 sepals, 5 petals, 5 stamens are there, then such type of the condition is known as pentamerous flower, which is the main character of the dicotyledons. Then you know well about the gymnosperm. Gymnosperm, that word indicates, gymno means the naked and sperm means seed. ह्या जिम्नोस्पर्म मध्ये बिया ह्या क्लोज नसतात, आपल्या फळासारख्या बंद नसतात. आपण जसं आंबा बघतो, आंब्याचं बी फळाच्या आवरणामध्ये बंद असते, एनक्लोज्ड इन द वॉल ऑफ द ओव्हरी. बट इन द जिम्नोस्पर्म सीड्स आर नेकेड. दैट इज वन ऑफ द मोस्ट important character of the gymnosperm. Gymnosperm also shows the taproot system. Some still roots, corollas roots are there. Stem may be branched or unbranched. Leaves may be scaly and so permanently divided, cycles and so on. Such type of the characters of the gymnosperms are there. You know, then again monocotyledons, third group. Monocotyledons again आपण याला म्हणतो एकदल वनस्पती. डायकोटिलिडॉनचे उदाहरण जर द्यायचं झालं तर चना आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, ओके, चिंचोका आहे, शेंगदाणे आहेत, कितीतरी प्लांटचे उदाहरण देता येतील डायकोटिलिडनचे. तसं मोनोकोटिलिडन मध्ये काय असलं पाहिजे, बियामध्ये एकच कोटिलिडन असलं पाहिजे. लीफचं व्हेनेशन हे पॅरलल व्हेनेशन असतं. Then the root system is fibrous or adventitious system असतं आणि flowers are trimerous. Trimerous means 3 groups are there. 3 groups. Okay. For example, monocotyledons द्यायचं झालं तर गहू, ज्वारी, चना, maize, whatever it may be, all these plants are the monocotyledons. Then again we want to go further side. That is this polypetally show this dicotyledons shows 3 again classes, groups. Okay, polypetally, gamopetally, monoclamide subclasses. Polypetally, gamopetally, monoclamide. You know again polypetally we have discussed. Polypetally means if all the petals are free
असे जर पेटल फ्री असतील, एकमेकाला जोडून नसतील, तर तशा कंडिशनला म्हणायचं पॉलीपेटली. ओके. Then gamopetalin, all these petals are fused. If petals are fused, okay, then it is known as gamopetal condition. And monoclymady, if the petals are absent. Petal absent आहे म्हणजे काय म्हणते तिथं असलं पाहिजे पेरियांथ. काय असते पेरियांथ. Okay, this polypetally had divided into 3 series. Then these 3 series, then 15 orders, and 15 orders have the 82 families. Okay, gamopetally shows again 3 series. Okay. Then 10 orders and 45 natural families. Monoclymady again shows 8 series, 39 natural orders, okay, families, and this monocotyledon shows 7 series and 34 the natural families. Okay, so we are discussing in detail now. General outline is most important in that system. Okay, introductory part have some important, then merits and demerits have some less important, but general, if you got the general outline, then you may clear the what is the Bentham-Enucker system. आणि बऱ्याच वेळा ही Bentham-Enucker system समजायला एकदम अवघड जाते आणि आपण मग त्याला ड्रॉप करतो की नको बाबा ह्याच्यावरचा प्रश्न आपल्याला नको, आपण दुसरे प्रश्न बघूया आणि दुसरा अभ्यास करूया. परंतु जोपर्यंत तुम्ही Bentham-Enucker सिस्टीमचा अभ्यास चांगल्या प्रकारे खोलवर करत नाहीत, डीप करत नाहीत, समजून घेऊन करत नाहीत, कन्सेप्ट क्लिअर करून करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला पूर्ण टॅक्झॉनॉमी काय आहे ते समजत नाही. आणि वरवरची आपण टॅक्झॉनॉमी शिकतो आणि टॅक्झॉनॉमी मध्ये सध्या इट इज अप्लाइड ब्रांच नाव. ओके, सो लिसन अगेन in detail the kingdom phaneroderms. Okay, then seed bearing plant. Okay, angiosperm. This dicotyledons, we are also already discussed the characters of the dicotyledons. These dicotyledons are divided into polypetally, gamopetally, monoclymady. We are with this. Now we start from the polypetally in detail. Okay, polypetally. This polypetally contain 3 series. Which are they? Listen fast. First, thalamophory, second discphory, and third one calyciphory. Now, what is meant by the thalamophory? Thalamophory means stamens and carpels are free. Thalamus is conical or flat shaped. Okay, stamens free, carpels free. Stamens means, listen, in that flower, these are the 5 stamens are there. Okay, leading to that, such type of the 5 stamens are there. 5 stamens. हे stamens जर free असतील, such type of the thalamophory condition. Okay, stamens are free, carpels are free again. Okay, apocarpus condition म्हणतो आपण. And thalamus is conical or flat shaped. Thalamus, you know well what is the thalamus. Suppose it is the thalamus. Okay, such type of the curve. That is the pedicel. Okay, base, and that part is the thalamus. Thalamus may be conical or cup-shaped. It may be like that. It may be like that. Okay, cup-shaped thalamus. Okay, that is the character of the thalamophory. This thalamophory again divided into 2 orders. Which are they? Ranales and Paritalis. मग रॅनालिसचे कॅरेक्टर काय आहेत? कारण आपण अगोदरच म्हटलं की डायकोटिलेडॉन डिस्क्राइब करत असताना सुरुवातीला बेंथम-एनुकर सिस्टीमनं रॅनालिस हा ठेवलेला आहे ऍट द बिगिनिंग. सो रॅनालिस, ovary is apocarpus and stamens and carpels are spirally arranged on the thalamus. Okay, ovary is apocarpus means what happened? Apocarpus means the free carpels. If in the flower there are 4 to 5 carpels are there, or 2 to 3 carpels are there, these all the 2 to 3 carpels are free. And if the carpels are free, such condition is known as the apocarpus condition. Okay, stamens and carpels are spirally arranged on the thalamus. या thalamus वर stamens आणि carpels असे arranged असतात, spirally arranged. Okay, spirally arranged on the thalamus. Okay, that is the character of the Ranalis. Then the Ranalis have the family Annunaceae, many stamens and trimerous flower. Annunaceae फॅमिलीचं महत्वाचं कॅरेक्टर असं आहे की स्टेमन्स हे भरपूर आहेत आणि देन trimerous flower. Trimerous flower means if it contains the tepals, 6 tepals, these 6 tepals are arranged in 3 groups. Okay, 3 outer, 3 inner, trimerous condition. आणि Annunaceae फॅमिलीचं मेंबर तुम्ही आपण बघितलेला असेल, तुम्हाला स्मरणात असेल, आपण त्याला सीताफळ म्हणतो, रामफळ म्हणतो. ओके, हे वनस्पती Annunaceae फॅमिलीमध्ये येत असतात.
मग थॅलेमिक फ्लोरी मधली दुसरी ऑर्डर आहे परायटॅलिस. Parietal ovaries syncarpus and parietal placentation. Ovaries syncarpus means what happen? If there are two carpels, जर समजा त्याच्यामध्ये दोन कार्पेल असतील तर ते दोन्ही कार्पेल एकमेकाला असे फ्यूज असतात आणि अशी जर कंडिशन असेल तर त्याला म्हणायचं सिंकार्पस कंडिशन. And there is a parietal placentation. Now you know about the placentation. Placentation means the attachment of ovule to the placenta. आणि कोणती पोझिशन आहे मग त्याची? काकडी तुम्ही बघितलेली आहे. ओके, इट इज लाइक दैट. Okay, such type of thing. See, if ovule is attached here, if ovule is attached here, if ovule is attached here, if ovule is attached here. Okay, such type of the condition is known as the parietal placentation. तुम्ही जेवणामध्ये काकडी सलाद कापत असता, सलाद कापल्यानंतर काकडीची एक पीस उचलून बघायचं की त्याच्या बिया कोणीकडे अटॅच आहेत, तर त्याच्या बिया तुम्हाला वॉल कडे अटॅच दिसतील आणि तसं जर प्लॅसेंटेशन असेल तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की सरांनी हे आपल्याला parietal placentation असं सांगितलं होतं. Placentation is nothing but the attachment of ovule to the placenta, to the wall of the ovary by placenta. Okay. This parietal contain caparidaceae. Caparidaceae चे कॅरेक्टर काय आहेत मग? Ovaries bicarpellary, flowers are tetramerous, okay, tetramerous, and gynophore is present. Ovary is bicarpellary. Ovary bicarpellary म्हणजे काय होते? Ovary मध्ये दोन कार्पेल्स आहेत. But you know what is the meaning by carpel? What is meant by the stamens? Carpel is that. Carpel is that. Listen. Suppose androecium, gynoecium is the okay, ovary, style and stigma. Ovary, style and stigma. Okay, so if there are two carpels, तर मग हे असं जातं आपल्याला. Okay, such type. But these two carpels are fused म्हणून ते एकच दिसते नंतर. Such type of the condition is known as syncarpus type of condition is there. Syncarpus type of condition is there. These are the characters of the family Caparidaceae. In polypetally, second series is dysplory. Dysplory चे character काय आहेत बघायचं आपल्याला. Thalamus is simple, disc present below the ovary. Okay, superior ovary, stamens, carpels few. Okay, disc is present below the ovary. Thalamus is simple, no doubt. Suppose that this is the thalamus again. Suppose this is the thalamus. Okay, this is the thalamus, and disc is present below the ovary. Means it is like that. Then it is the ovary. Okay, this is stigma, this is style, this is ovary, and disc is present below the ovary. Thalamus is simple. Thalamus is simple. Okay. Thalamus is simple. Such type of the characters are present in the dysplory. Dysplory word indicates the disc is there. Disc is there. Okay. Then the family or dysplory shows the order Geraniales. Geraniales shows axial placentation and staminal tube present. Axial placentation. Sir, देशमुख सर, एकदा तुम्ही बोर्डचं दाखवून झाला की पुन्हा एकदा शेअर करा स्क्रीन. ओके. ओके, हा तुमचं शेअरिंग स्टॉप झालंय. नाही, शेअरिंग सर जनरल आउटलाईन तिथेच आहे, बाकीचे पॉइंट्स मी डिस्क्राइब करून सांगतोय तिथपर्यंत. ओके सर, ओके सर, त्याच्यानंतर शेअर होईल ती स्क्रीन. ओके सर. हा, ओके. सो the dysplory word indicates disc is present, no doubt. Now Geraniales order, that is axial placentation and staminal tube present. Now what is meant by axial placentation? If the ovules are attached in the center, ovules are attached in the center. Suppose it is the ovary, transverse section of the ovary, and if ovule is attached in the axis, ovule is attached in the axis. Such type of the arrangement of the ovules. If ovules are attached in the axis by placenta, and it is known as axial placentation. Axial placentation. Okay, that is the order Geraniales. Then staminal tube is there. आपण जास्वंदाच्या फुलामध्ये आता बघितलं होतं की स्टॅमिनल ट्यूब बघा तुम्ही, हे पूर्ण व्हाईट ट्यूब दिसते, हे पूर्ण, आणि इथं तुम्हाला येलो कलरचे स्टेमन्स दिसतात आणि वर एकदम 5 डॉटेड स्टिग्मा दिसतात. हा स्टिग्मा कुठून आला माहितीये का? बेस पासून आला, पण या ट्यूब मधून आला, आणि या ट्यूबला म्हणायचं स्टॅमिनल ट्यूब. का म्हणायचं स्टॅमिनल ट्यूब? कारण ही ट्यूब ह्या स्टेमनच्या फिलामेंट एकमेकाला फ्यूज होऊन तयार झाली,
ट्यूब तयार झाली आणि याला म्हणायचं स्टॅमिनल ट्यूब. आणि स्टॅमिनल ट्यूब इज अगेन द मेन कॅरेक्टर ऑफ द फॅमिली ऑर्डर Geranales. Order Geranales. Geranales comes under the family Miliaceae. Leaves compound leaflets with oblique base. Leaves compounds. Leaves compound. Okay. If you are discussed the morphology of the leaf. Okay. Morphology of the leaf. Then it is compound type of leaf. It is the leaf of rose. Compound type of leaf. What is meant by compound type of leaf? If the lamina is dissected and forms leaflets, primary, secondary, tertiary, rachis, and so on. Such type of the arrangement is nothing but the compound type of leaves, which are the characters of the family Miliaceae. Miliaceae म्हणजे तुम्हाला झाड सांगतो, प्लांटचं नाव सांगतो. कडुलिंब, कडुलिंबाची पानं जी आहेत ना ते तशी असतात. Compound type of leaves. Okay. Then the third series of the polypetal is the caliciflory. Caliciflory, disc is absent, thalamus is cup-shaped, ovary is superior or inferior. Okay. Series caliciflory चे काय कॅरेक्टर आहेत? डिस्क absent आहे, डिस्क नाही आता त्याच्यामध्ये ओव्हरीच्या खाली. थॅलामस कप शेप्ड आहे, थॅलामसचा आकार कप शेप्ड आहे. आपण याच्यामध्ये दाखवलं होतो डायग्राम मध्ये. ओके. कप शेप्ड आहे थॅलामस. इट इज लाईक दॅट. Okay, cup shaped thalamus is there. Disc is absent. Disc is absent. Okay. And ovary may be superior or inferior. Superior or inferior, maybe the hypogynous or epigynous. Okay, it's condition. Now, this calicifery again divided into two orders, that is Passifloralis and Myrtales. Passifloralis character, tendrils clamber present, placentation parietal, and ovary is unilocular. Now listen. आता तुम्ही बघितलं असेल कद्दूचा वेल, दोडक्याचा वेल, कारल्याचा वेल ते कशी चढतात वर? सपोर्टने चढतात. पण सपोर्ट घेण्यासाठी काय असतं त्यांच्याकडे? स्प्रिंग असतं. पानाची स्प्रिंग असेल, स्टेमची स्प्रिंग असेल, त्याला आपण टेंड्रिल म्हणतो. त्या टेंड्रिलच्या साहाय्याने त्या वनस्पती सपोर्टने वर वर चढत असतात. सच टाइप ऑफ द टेंड्रिल्स आर प्रेझेंट इन द पॅसिफ्लोरॅलिस. ओव्हरी इज युनिलॉक्युलर म्हणजे ओनली वन लॉक्युल इज देअर अँड पॅरायटल प्लॅसिफिकेशन. That Passifloralis comes under the family Cucurbitaceae. मग Cucurbitaceae चे कॅरेक्टर कोणते आहेत? हेच प्लांट सर्व त्याच्यामध्ये दोडका, कद्दू वगैरे सर्व कलिंगड सुद्धा आला. युनिसेक्शुअल फ्लावर्स, anthers are okay, pepo, corolla free or united. Okay, unisexual flowers means Cucurbitaceae family मध्ये flowers are unisexual. Maybe male flower, maybe female flower. फिमेल फ्लावर असेल तर काय नसणार आहे? अँड्रोशियम नसणार आहे. मेल फ्लावर असलं तर काय नसणार आहे? गायनोशियम नसणार आहे. मग असणार काय आहे? स्टेमन्स असणार आहेत. फिमेल फ्लावर मध्ये काय असणार आहे? कार्पेल असणार आहे, पिस्टिल असणार आहे. सच टाइप ऑफ द युनिसेक्शुअल फ्लावर्स आर प्रेझेंट इन Cucurbitaceae. Then order Myrtales. Myrtales contain epigynous flower, many stamens, ovule pendulous. Okay, epigynous flower means ovary inferior. Uppermost diagram indicates the epigynous flower. Ovary is inferior. Okay, and ovules are pendulous. Okay, then that Myrtales shows the family Combretaceae. Combretaceae चे character बघा आता. Flowers bisexual. Bisexual means it may be called as hermaphrodite. Means what? Androecium and gynoecium, both the sex organs are present in the flower. Such type of the condition is known as bisexual flower. Bisexual flower is also called as the hermaphrodite flower. Okay. Inferior ovary means epigynous condition is there. Unilocular, calyx tube, okay, adnate to the ovary. Episepalous and fruit droop or fruit droop. Stamens, fruit droop. Okay, such type of the conditions, the characters are the Combretaceae. It was just about the polypetae. Now we are discussing about the Gammopetae. We are discussing about the सर शेअर करा स्क्रीन आता. हो करतो. We are discussing after the polypetally Gammopetae. In Gammopetae again contain two just for after 5 minutes I will share the screen.
for the merits and demerits. Okay, so series inferi and series bicarpellity. आता inferi चे character काय असले पाहिजेत? Ovary is inferior, carpels to many. Inferi word indicates ovary is inferior. Okay, bicarpellity series, bicarpellary, superior ovary. Carpels are two, bicarpellary. Then say in series inferi have again divided into two orders, that is Astralis and Rubialis. Astralis shows the leaves is alternate with unilocular ovary, basal placentation. Okay, leaves alternate. You know the phyllotaxy of the leaves. Listen here. Suppose it is the branch, okay, and that is the node. That is the node. There is a leaf. There is a leaf. Okay. Such type of the arrangement is known as alternate arrangement. And if there is a node, and if there is number of the leaves are there, then it is known as whorled phyllotaxy. Or if it is the branch and it is the node, the leaf is there. From the leaf comes from that side, it is known as the opposite phyllotaxy. Opposite, alternate, and whorled. This terminology comes in further bit. So that's why I had drawn this diagram. Listen. Astralis leaves are alternate, unilocular ovary, basal placentation. Placentation means whorls are attached at the base of the ovary. Inflorescence is capitulum. Capitulum inflorescence. तुम्ही जर याचं फ्लावर बघितलं असेल, सूर्यफूल, तर सूर्यफुलामध्ये रे फ्लोरेट आणि डिस्क फ्लोरेट असे वेगवेगळे दिसतात. तसा इन्फ्लोरेसेन्सला म्हणायचं कॅपिच्युलर इन्फ्लोरेसेन्स. आणि सर्व कॅरेक्टर कोणाचे आहेत? ॲस्टरेसी फॅमिलीचे आहे. Then second order in series inferi, that is Rubialis. Rubialis leaves whorled opposite, and opposite. That is the alternate phyllotaxy. Okay, axial placentation is there, means whorls are attached in the axis. Then this order Rubialis shows the family Rubiaceae. Interpetiolar stipules are there. Okay. Then bicarpellate series, carpels are two. Okay, there are some few points. Listen. Leaves simple, opposite, decussate. Leaves simple. तुम्ही जर जास्वंदाचं वगैरे पान जर बघितलं असेल, हे असं सिंपल पान असतं. त्याला नुसतं पेटिओल असतो, लॅमिना असतो. Such type of the leaf is nothing but the simple leaf. That simple leaf is the character of the order Geranialis. Okay. Then Geranialis shows the family Asclepiadaceae. Pollinia is present. Asclepiadaceae रुचकीचं झाड तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये पोलिनिया, अँथर असतं आणि गायनोस्टेजियम असतं, स्टिग्मा. Okay. Then Polymoniales order under the bicarpellity. Leaves are alternate, simple, exstipulate, carpels united, fruit capsule. Okay. Leaves alternate असतात, simple असतात पानं. Okay. Polymoniales shows the family Convolvulaceae. बेशरम वगैरे आपण म्हणतो, आयकोमिया, बटाटा, हे सर्व प्लांट्स या फॅमिलीमध्ये येतात. Stamens unequal. Stamens unequal means what happen? If there are 5 stamens and if 5 stamens are there, आणि या 5 स्टेमन पैकी 2 स्टेमनची लांबी कमी असेल आणि 3 स्टेमनची लांबी जास्त असेल, तर तशा कंडिशनला म्हणायचं स्टेमन्स आर अनइक्वल इन कंडिशन. Stamens are unequal condition in the family Convolvulaceae. Then last order under the bicarpellity, Lamiales. Leaves are simple, exstipulate, opposite bilabiate corolla. Now listen, corolla bilabiate म्हणजे काय? समजा corolla मध्ये 5 पेटल आहेत, 3 पेटल वरच्या ग्रुपमध्ये, त्याच्या 2 ग्रुपमध्ये डिवाइड झाले असेल, 3 पेटल वरच्या ग्रुपमध्ये असतील, 2 पेटल एका ग्रुपमध्ये असतील आणि 2 असे लिप सारखे होत असतील, बायलेबियल, तर बायलेबिएट करोला त्याला म्हणायचं. तसं कंडिशन याच्यामध्ये लॅमियाशी फॅमिली ऑर्डर मध्ये असतं. स्टेमन्स डायनामस कंडिशन, स्टाईल गायनोबेसिक, inflorescence is vertically abstract and zygomorphic. These are the characters of the family Lamiaceae. Stamens didynamis means what happen here? जर फुलामध्ये 10 स्टेमन्स असतील, 9 एका ग्रुप मध्ये आहेत, 1 एका ग्रुप मध्ये आहे, अशा प्रकारे 2 ग्रुप जर स्टेमनचे तयार झाले असतील तर त्याला म्हणायचं डायनामस कंडिशन. Then another most important character of that family Lamiaceae is nothing but the verticillaster inflorescence. आपण मंजुळा म्हणतो याला. व्हर्टिसिलास्टर इन्फ्लोरेसेन्स मध्ये काय होते? ऍक्सिस वर नोड्स, इंटरनोड्स असतात. नोड पासून फ्लावरचा उगम होत असतो. ओल्डर फ्लावर्स आर ॲट द बेस, यंगर फ्लावर ॲट द टिप. सच टाइप ऑफ द कंडिशन इज नथिंग बट द व्हर्टिसिलास्टर इन्फ्लोरेसेन्स, which is a peculiar character of the family Lamiaceae. Okay, are you listening carefully? Hope that.
such zygomorphic flower is there. Now, what is meant by zygomorphic and actinomorphic? I want to clear it. If we cut the flower in any direction and then we get the equal parts, जर समजा फुलाला आपण कोणत्याही डायरेक्शनने अँगलने कट केलं आणि आपल्याला दोन सारखे भाग मिळत असतील तर त्याला म्हणायचं ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर, ते एकमेकावर ओव्हरलॅप झाले पाहिजे. पण फ्लावर असं आहे की जे एकाच अँगलनं कट केलं तरच आपल्याला दोन भाग मिळतात आणि ते दोन सारखे भाग एकमेकावर ओव्हरलॅप होत असतील तर तशा वेळेस त्याला म्हणायचं झायगोमॉर्फिक कंडिशन ऑफ फ्लावर. अँड झायगोमॉर्फिक कंडिशन इज प्रेझेंट इन द फॅमिली लॅमियासी. Okay, so then lastly, monoclymady. Monoclymady means petally, petals are absent. It shows the order Unisexuales. Flowers are unisexual, no doubt. That word indicates axial placentation and so on. Unisexuales shows the natural family Euphorbiaceae. प्लांट्स विथ मिल्की लॅटेक्स. तुम्ही दुधीचं वगैरे झाड बघितलं असेल, त्याला जर असं आपण ब्रेक केलं तर त्याच्यातून लॅटेक्स बाहेर येतो, दूध बाहेर येते, which is the hydrocarbon and it is nothing but the petrocarbs. Such type of the latex is present in the plants of the family Euphorbiaceae. Then lastly, in general outline we are discussing about the monocotyledons. Only one cotyledon, adventitious root system, parallel venation, trimerous flowers. It shows the series Glumaceae, perianth reduced to the scales, lodicules, glooms, and so on. Okay, leaves, ligulates, seeding leafless, inflorescence is spikelets. That is these are the characters of the Poaceae. Means what happened here? जर समजा तुम्ही ज्वारीचं कळीच बघितलं, गव्हाची ओंबी बघितली तर त्याच्यामध्ये ते आयवन दिसतं, त्या गव्हाच्या याच्यावर दोन कव्हरिंग दिसतात, एक लॉडिक्यूल असते, ब्लूम असते. सच टाइप ऑफ द कॅरेक्टर्स आर प्रेझेंट आणि इन्फ्लोरेसेन्स इज नथिंग बट द स्पाइकलेट. स्पाइकलेट टाइप ऑफ द इन्फ्लोरेसेन्स इज देयर. ओके, then now I want to share my screen. Okay, so such type of the description of the general outline which was here we had already discussed and it was vast. So if all these terminologies are clear, then we get the Bentham and Hooker system. Actually सर्व या सिस्टमचा गाभाच या जनरल आउटलाइन वर आहे, म्हणून त्याला आपण इतका वेळ दिलेला आहे आणि एवढे बारीक पॉइंट आपण त्याचे घेतलेले आहेत. त्याच्या पुढे फर्स्ट पार्ट वाज द इंट्रोडक्टरी पार्ट, सेकंड पार्ट वाज द जनरल आउटलाइन ऑफ द Bentham and Hooker system, and third one is nothing but the merits and demerits of the Bentham and Hooker system. Just a minute. सर त्याला एंड शो करा आणि पुन्हा एकदा पुन्हा शो करा. हो करतो. स्लाइड शो मधून काढा. हां आता पुन्हा एकदा स्लाइड शो करून बघू. यस यस. Yes, these are the merits and demerits of the Bentham and Hooker system. याच्यावर सुद्धा तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात, साधे सोपे प्रश्न विचारले जातात. घाबरायचं काहीच काम नाही, एकदम हसत खेळत उत्तर तुम्हाला एकदा दोनदा वाचल्यानंतर मिळू शकतात. मग गुण आणि दोष या सिस्टीमचे गुण काय आहेत, चांगले गोष्टी कोणत्या आहेत, वाईट गोष्टी कोणत्या आहेत, गुण कोणते आहेत आणि दोष कोणते आहेत ह्याच्यावर आपल्याला चर्चा करायची. जवळपास मेरिट्स आहेत आणि डिमेरिट्स आहेत. ओके, सो मेरिट्स, इट इज एन ऑथेंटिक वर्क ऑन क्लासिफिकेशन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. फुलं येणाऱ्या वनस्पतीचं प्रमाणबद्ध जर कोणतं काम असेल तर ही बेंथम अँड हूकर सिस्टीम आहे. सम कन्सिडर दॅट दिस सिस्टीम शुड हॅव बीन फर्दर इलॅबोरेटेड रादर दॅन रिप्लेस्ड. मग आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आलं की ही सिस्टीम पुढे पुढे वाढत गेली, कमी कमी होण्याऐवजी. Second, the placing of Ranales at the beginning is quite acceptable to many taxonomists, including Hutchinson. आपण सुरुवातीला सांगितलं की बेंथम अँड हूकरने रॅनालेसची सुरुवातीला ठेवलं, हे सर्वांनी स्वीकारलं आणि त्यातल्या त्यात हचिनने सुद्धा मान्य केलं की हे इथं असलं पाहिजे. कोण? रॅनालेस सुरुवातीला. इट इज अ नॅचरल सिस्टम अँड मॅक्झिमम प्रॅक्टिकल युटिलिटी. नो डाऊट बेंथम अँड हूकर सिस्टम ही नॅचरल सिस्टम आहे, त्याची प्रॅक्टिकल युटिलिटी जास्त आहे आणि इट इज म्हणून ही बेंथम अँड हूकर सिस्टम फॉलोड थ्रू आउट दी वर्ल्ड, सर्व जगामध्ये याला फॉलो केलेला आहे. ओके, स्वीकारलेला आहे. देन फोर्थ मेरिट इज placing of the gymnosperm is an anomaly, but monocotyledons are placed after dicotyledons. असं आपण म्हटलं की बाबा डायकोटिलेडॉन नंतर जिम्नोस्पर्म मोनोकोटिलेडॉनच्या अगोदर ठेवलेला आहे,
हे जिम्नोस्पर्म दोघांच्या मधात ठेवणं अॅनोमली आहे, नो डाऊट. परंतु बेंथमायनुकरनं चांगलं काम कोणतं केलेलं आहे, डायकॉटच्या नंतर मोनोकॉटिलिडन डिस्क्राईब केलेलं आहे. दॅट इज वन ऑफ दी अनदर मेरिट ऑफ द बेंथमायनुकर सिस्टम. Position of the many cohort orders in natural example Cactalis is regarded as related to Passiflorales and is even acceptable to Hutchinson's, although Engler places them near Multiflora. Okay, Cactalis हे Passiflorales related आहे. Okay, खूप पोझिशन मेनी कोहर्ट्स, परंतु हचिन्सन एक्सेप्टेबल टू हचिन्सन, अल्दो एंगलर प्लेसेस देम नियर मिल्टीफ्लोरी. मिल्टीफ्लोरी जवळ जरी ठेवला असेल तरी हचिन्सन ते एक्सेप्ट केलेला आहे. The ending of the system with families Verbenaceae and Labiati is natural one and is accepted most of the taxonomists except Engler. ओके, ह्या सिस्टीमचा जे एंडिंग आहे डायकॉटिलिडनचा, Verbenaceae, Labiati, हे नॅचरली आलेलं आहे असे सर्वांनी ऍक्सेप्ट केलं, फक्त कोणाक ऍक्सेप्ट केलं नाही, एंगलरने ऍक्सेप्ट केलं नाही. So these all are the merits of the Bentham-Manuka system. Then we want to discuss about the demerits of Bentham-Manuka system. Demerits are like that. The greatest drawback is the introduction of monoclamidae. It is considered as an artificial group except for its first series carnivore. ओके, सर्वात मोठा जर ड्रॉबॅक कोणता असेल बेंथमायनुकर सिस्टीमचा, तर त्यांनी मोनोक्लायमॅडी हा ग्रुप इंट्रोड्यूस केला. कारण मोनोक्लायमॅडी बाकीच्या म्हणण्यानुसार हा आर्टिफिशियल ग्रुप आहे. जर ही नॅचरल सिस्टीम आहे तर मग हा आर्टिफिशियल मोनोक्लायमॅडी ग्रुप का याच्यात इंट्रोड्यूस केला. Okay, that is the demerit of the Bentham-Manuka system. In monoclamidae, there are many unrelated families are present. View is that a chlamydial condition is regarded as one of the reduction rather than progress. Okay, a chlamydial condition हे reduction आहे progress होण्याच्या वजह. This has been more criticized. त्यावर खूप समीक्षा झाली. It is split into and families are redistributed also. In this system, characters have been selected arbitrarily. या सिस्टीम मध्ये कॅरेक्टर जे सिलेक्ट केले थोडं गोंधळात सिलेक्ट केले आणि त्यामुळे काय होत गेलं, कन्फ्युजिंग मॅटर होत गेलं आणि सो दॅट रिलेटेड ऑर्डर्स आर सेपरेटेड. मग सारख्या जरी गोष्टी असल्या तरी त्या सेपरेट होत गेल्या. देन सर खालून एकदा स्लाइड स्क्रीन हे करा, स्लाइड शो करा खाली. ओके, खाली खालच्या मेनू फुल स्क्रीन आला का सर? नाही, डिमेरिट सुरू आहे सध्या. हा डिमेरिट सुरू आहे पण स्क्रीनवर येत नाही. येत नाही, शेअर करून काढा बघ. हा एकदा बंद करून करा शेअर. ओके ओके, आलं का आता? आलं सर? हा आता याला स्लाइड शो करा सर. ओके, स्लाइड शो मध्ये जाऊन फुल हे करा, स्लाइड शो करा. हा ते रिझ्यूम स्लाइड शो ला क्लिक करा सर. ते रिझ्यूम आहे. हो, पॉज रिमोट कंट्रोल आलं. हा आता दिसतं. आता पुढे घ्या सर स्लाइड. ओके राईट ओके सर. सो इन दिस सिस्टम कॅरेक्टर्स हॅव बीन सिलेक्टेड आर्बिट्ररली. गोंधळात गेल्यामुळे ते रिलेटेड कॅरेक्टर ऑर्डर सुद्धा सेपरेट होत गेले. Then fourth demerit is that microspermy is placed at the beginning amongst monocotyledon, while Engler and Hutchinson have treated them at the end. बेंथाम सिस्टम काय केलं की मायक्रोस्पर्मी हे मोनोकोटिलिडनच्या अगोदर ठेवली, परंतु एंगलर आणि हचिन्सन काय केलं, तीच मायक्रोस्पर्मी मोनोकोटिलिडनच्या शेवटी ठेवली. The distinction between the Liliaceae with superior ovary and Amaryllidaceae with inferior ovary is no longer acceptable. म्हणजे काय असा फरक त्यांनी केला लिलियासी आणि अमेरिलिडासी मध्ये. लिलियासी काय कॅरेक्टर घेतलं, सुपिरियर ओव्हरी. अमेरिलिडासीचं कोणतं कॅरेक्टर घेतलं, इन्फिरियर ओव्हरी. आणि हे कॅरेक्टरच्या बेसवर वेगळेपण हे जास्त काळ स्वीकारलं नाही. ओके, वन कॅरेक्टर. The last demerit of the system, the placement of family Liliaceae after Cytamini is rather out of way, since this family shows more affinities with family Iridaceae and Amaryllidaceae than the family Cytamini. Okay, thank you. It was just about the Bentham-Manuka system. So students, I hope that you got it very clearly. You had drawn your notes. If you have, sir, Nagarkar sir, is there any process? Yes sir, we are waiting. The topic is open for discussion. Yes, if you have any doubt, if you have any query, you can write in the chat box.
So I am thankful to Dr. Deshmukh sir. Such a nice presentation you have given. Nagarkar. Yes, sir. Yes. I comment on the system of Pratap. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Welcome, sir. Yes, please. Pratap is a brilliant lecturer and given lecture also, and correctly what systems are described, and their explanation concerning explanation also good. Every and each students has Nagarkar. Yes, sir. Yes, sir. सांगितलेलं आहे. Yes. Thank you very much. Oh, thanks on behalf, sir. Thank you. Thank you very much. Okay, thank you. Thank you. Yes, sir. नगरकर सर. Yes. आपण शेवटी कानवटे सरांना बोलायसाठी सांगलो होतो. हो. एकदा सर वाटल्यास कॉल लावा लागेल. सर ऑनलाईन नाही का त्याच्या. लावू का मी? एकदा लावा सर. मी म्यूट करून घ्या. तुम्ही म्यूट करा तुम्हाला. So I request to students, dear students, please post your questions in chat box, or you can directly unmute and ask the question. Deshmukh sir has been given such a nice information, very elaborate lecture on this, very in detail. He has been also given the detailed sketches on the board also, and side by side he given a live specimen to you also. So that is very meaningful in this lecture. I am thankful to Maske sir for their valuable comments. No comment, sir. All is okay. And okay, Dr. Sir, okay. Deshmukh has very nice, correctly explained the system and right, their sir, differences. Right, sir. Right, sir. Deshmukh sir, unmute करा. सर तुमचं म्यूट आहे. म्यूट अनम्यूट करा. खाली याच्यावर क्लिक करू. यस. सर प्राचार्य सर आहेत का आमचे? नाही जॉईन होत आहेत आता. स्टुडंट्स त्याला काही विचारायचं विचारा. मराठीमध्ये विचारा, काय प्रॉब्लेम नाही. विचारा. येस. काय इथं काय एक प्रॉब्लेम नाही. टॅक्सॉनॉमी ही खूप इम्पॉर्टंट ब्रांच आहे. बॉटनीचा सगळा बेस त्याच्यामध्ये आत्मा आहे पूर्ण टॅक्सॉनॉमी हा. एकदा टॅक्सॉनॉमी कळले की सगळे बॉटनी समजायला लागते ऑटोमॅटिक. कारण दिस इज such an interdisciplinary branch which is related with palynology, environmental biology, anatomy, histology, physiology. All these branches are correlated with the taxonomy. विद्यार्थी मित्र घाबरू नका. तुम्ही माझे आहेत, मी तुमचा आहे. सर्वजण आपण एक आहोत. कोणत्याही गोष्टीत लाजायचं नाही. आणि छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा तुम्ही मला याच्यात विचारू शकता आणि तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. Kanwati sir, have you joined? No sir, he is still not joined. Okay. एकदा डबल कॉल करतो. Yes.